कंपनीने आपल्याला दर्जेदार बियाणं दिलं. हां, त्यामुळे हां. आपल्याला जास्त फुटवे निघले. कांदा चांगला असल्यामुळे आपल्याला फुटवे पण चांगले निघले. जे कंपनीने शेड्यूल दिलं होतं, की बाबा हे औषध सोडा, हे फवारणी करा. त्यामुळे आपल्याला याच्यात जास्त स्टंप पण निघलेले आहेत. त्यामुळे आपल्याला अधिक उत्पन्न होण्याची शक्यता आहे. तर प्लॉट आल्या मग बघितल्यानंतर अतिशय आनंद वाटला. हा प्लॉट बघून अतिशय म्हणजे एकदम आपण काहीतरी क्वालिटी मटेरियल देतोय याची फिलिंग मनात कुठंतरी रुजवायला लागली. शेतकरी बंधूंनो, प्रगतशील शेतीची नवी ओळख आणि दर्जेदार उत्पादनाचं वचन म्हणजेच पंचशील सीड्स प्रायव्हेट लिमिटेड. आज आपण आलो आहोत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पिंपरी राजा येथील प्रगतशील शेतकरी श्री रामेश्वर शिवाजी भोकरे यांच्या शेतात, जिथे पंचशीलच्या बियाण्यांनी यशाची नवी समृद्ध गाथा लिहिली आहे. तर सर, पंचशील सीड्स प्रायव्हेट लिमिटेडमध्ये आपण किती वर्ष झाले बीज उत्पादनाचा कार्यक्रम घेतात? सर, मी मागील 5 वर्षापासून हे कार्यक्रम घेतो. बरं बरं बरं. आता हे जो कार्यक्रम घेताना तुम्ही काय गोष्टी करतात याच्यामध्ये, म्हणजे काय कंपनीतर्फे तुम्हाला काय दिलं जातं? हां, कंपनीने शेड्यूल दिलेलं असतं एक, की त्या शेड्यूलनुसार आपण याला खत देतोय, फवारणी वगैरे करतोय त्यानुसार. कंपनीने तुम्हाला जेव्हा हे प्लॉट दिलाय, तर त्यावेळी तुम्हाला जे कांदे म्हणजे फाउंडेशन बी म्हणतो आपण, फाउंडेशन बल्ब म्हणतो, हो, हो. तर ते बल्ब कसा होता? तो मध्यम आकाराचा होता. अच्छा, त्याची हो. क्वालिटी कशी होती? क्वालिटी एकदम नंबर 1 होती. तर मग हा हा आता किती दिवसांचा प्लॉट झालाय? सर, हे जवळपास 3.5 महिन्याचा झालेला आहे प्लॉट. 3.5 महिन्याचा झालाय. तर ह्या प्लॉटची सगळ्यात जास्त काळजी कशा प्रकारे तुम्ही घेतली? एवढा भारी प्लॉट दिसतोय. प्रत्येक जर बघितलं आपण, एक जो कांदा जो लावलेला, बल्ब जो लावलेला, हो. त्याच्यामधून 12, 15, 18 स्टम्प्स बाहेर आलेत. हो. बरोबर आहे. हो. तर मग याची काळजी कशी घेतली आणि हे कसं वरती चांगलं आलंय? कंपनीने आपल्याला दर्जेदार बियाणं दिलं. हां, त्यामुळे हां. आपल्याला जास्त फुटवे निघले. कांदा चांगला असल्यामुळे आपल्याला फुटवे पण चांगले निघले. आणि जे कंपनीने शेड्यूल दिलं होतं, की बाबा हे औषध सोडा, हे फवारणी करा. त्यामुळे आपल्याला याच्यात जास्त स्टंप पण निघलेले आहेत. त्यामुळे आपल्याला अधिक उत्पन्न होण्याची शक्यता आहे. उत्कृष्ट नियोजन आणि शास्त्रोक्त मार्गदर्शनाचा संगम जेव्हा दर्जेदार बियाण्यांशी होतो, तेव्हा शेतात अशीच भरघोस पिके डोलू लागतात. पंचशीलच्या प्रत्येक बियाण्यामागे असते संशोधनाची जोड आणि श्री रामेश्वर भोकरे यांच्यासारख्या हजारो शेतकऱ्यांचा ठाम विश्वास. आता आपल्यासोबत पंचशील सीड्सचे डायरेक्टर प्रकाश शिदोरे सर आहेत. त्यांना पण आपण एक त्यांच्याशी चर्चा करू, की सर, तुम्हाला हा प्लॉट बघून कसं वाटलं? तर प्लॉट बघितल्यानंतर अतिशय आनंद वाटला. आणि आपण शेतीसाठी काम करतोय. शेतकऱ्यांना दर्जेदार उत्पन्न कसं देता येईल याची नेहमीच आपल्या कंपनीचे प्रतिनिधी आणि आपले शेतकरी पण आपल्याला सपोर्ट करतात. आणि त्यानुसार हा प्लॉट बघून अतिशय म्हणजे एकदम आपण काहीतरी क्वालिटी मटेरियल देतोय याची फिलिंग मनात कुठंतरी रुजवायला लागली. अच्छा. तर मग जेव्हा आपण मार्केटमध्ये जे शेतकरी आहेत, जेव्हा आपलं बियाणं घेतात, त्यांच्या काय अपेक्षा असतात सर बियाणं घेताना? शेतकरी जेव्हा तुम्ही स्थानिक जेव्हा शेतकऱ्यांकडे बघता, त्यांच्या काय अपेक्षा असतात? हे बघा, सगळ्यात महत्त्वाचं आहे शेतकऱ्याची अपेक्षा काय आहे का आपल्याला जास्तीत जास्त क्वालिटीचे बियाणं आपल्याला कंपनीनं दिलं पाहिजे. त्याच्यामध्ये जास्तीत जास्त जर्मिनेशन पण बियाणाचं आलं पाहिजे. त्याच्यानंतर क्वालिटी म्हणजे तुमचं जर्मिनेशनपासून तर हार्वेस्टिंगपर्यंत एकसारखा कंद, एकसारखा कलर सगळ्या कांद्याचा असला पाहिजे. अशा हिशोबाने शेतकऱ्याच्या अपेक्षा असतात. आणि त्या हिशोबानेच आपण कंपनी आणि कंपनीचा स्टाफ किंवा कंपनीबरोबर जे सोबत काम करतात त्यांना सगळ्यांना आपण सूचना करतो का अशा पद्धतीचं आपल्याला सगळं शेतकऱ्याच्या अपेक्षा पूर्ण होतील याची आपण सगळ्यांनी काळजी घेतली पाहिजे. बरोबर. आता आपलं जर बघितलं तर महाराष्ट्रातलं टॉप 5 मधलं मार्केट आपण जे म्हणतो, घोडेगाव मार्केट आहे, की जिथं कांद्याला जास्तीत जास्त भाव भेटतो आणि चांगले प्रगतिशील पंचक्रोशीत तिथे शेतकरी आहेत, जे चांगल्या प्रमाणात कांद्याचं म्हणजे कांदा लावतात आणि चांगल्या प्रकारे प्रोडक्शन घेतात. तर ते जे शेतकरी आहेत, तर त्यांना त्या टाईपच्या बियाण्याची क्वालिटीविषयी कसं तुम्ही हे कराल, कम्पेअर कराल? घोडेगाव परिसरातलं कांदा मार्केट आम्हाला चांगलं परिचित असून
शेतकरी वर्ग सगळा हा परिचित आहे आणि त्यांच्या हिशोबाने किंवा त्यांच्या डिमांडनुसार कांद्याचा कलर आणि कांदा जास्त दिवस टिकला पाहिजे, जेणेकरून ट्रान्सपोर्टिंगला तिची अडचण नाही आली पाहिजे. म्हणजे कलर पत्ती आणि कांद्याला पुढं एकसारखा कलर असला, एकसारखा पत्ती जर असली तर मार्केटला पण चांगला भाव मिळाला पाहिजे. अशा हिशोबाने शेतकऱ्याच्या अपेक्षा असतात, त्या हिशोबाने आपण काम करतो. महाराष्ट्रामधील अहिल्यानगर जिल्ह्यातील घोडेगाव सारख्या अग्रगण्य बाजारपेठेत जेव्हा तुमचा कांदा पोहोचतो तेव्हा त्याचा गर्द लाल रंग आणि उत्कृष्ट टिकवण क्षमता हीच तुमची ओळख ठरते. शेतकऱ्यांच्या घामाला योग्य मोबदला मिळवून देणे हेच पंचशील सीड्स प्रायव्हेट लिमिटेडचे प्रथम उद्दिष्ट आहे. आपले जे शेतकरी आहे आणि जे आपले विक्रेते आहे आणि जे आपल्याशी जुडलेले काही B2Bचे पण काही लोक आहेत, जे आपण त्यांना सीड देतो. तर मग आपण ही प्रोसेस कशी करतो, तो हे जो बीज उत्पादनाचा जो कार्यक्रम घेतला जातो हे पूर्ण 5 महिन्याचं या ग्रोवरसाठी महत्त्वाचे असतात. हे 5 महिन्याचं पीक असतं यांच्यासाठी. या 5 महिन्यात त्यांना व्यवस्थित कांदा घ्यावा लागतो. स्टार्टिंगला जी पंचशील सीड्स ही आपली जी कंपनी आहे ही प्रॉपरली ह्या जो बल्ब यांना दिला जातो याचं प्रॉपर फाउंडेशन तयार करते. फाउंडेशन देऊन यांना जो बल्ब दिला जातो हे लावतात. त्यानंतरनं याच्या काही 5 स्टेजेस असतात, जे आपले स्थानिक जे आपले प्रतिनिधी आहेत कंपनीचे ते याचं ऑब्झर्वेशन करतात पूर्ण 4-5 महिने. आणि 5 महिन्यात ऑब्झर्वेशन केल्यानंतरनं त्यांना काही स्टेजेस दिलेले असतात, म्हणजे व्हेजिटेटिव्ह स्टेज, त्यांना ते फॉर्म भरणं, परत इन्स्पेक्शन रिपोर्ट त्यांना फिल करणं, शेवटी हार्वेस्टिंगच्या वेळेस मशीनमधून बियाणं काढल्यानंतरनं ते व्यवस्थित कंपनीला पाठवणं, त्याच्यानंतरनं कंपनीची प्रोसेसिंग होऊन ते लॉट व्यवस्थित ठेवणं, ही पूर्ण प्रक्रिया करून हे बियाणं आपण जे आपले डीलर्स आहे त्यांच्या माध्यमातून डायरेक्ट शेतकऱ्यांना देतो. तर माझं सगळं जे आपले सर्व शेतकरी आणि विक्रेते बंधू आहेत त्यांना विनंती आहे की आपण यावर्षी 2026 साली आपण पंचशील सीड्सचं हे जे दर्जेदार बियाणं आहे त्याच्यामध्ये आपले 4 ते 5 ब्रँड्स आहेत मार्केटमध्ये. जसं मी तुम्हाला एक्झाम्पल सांगतो, पंचशील सीड्सचा रिअल 4 हा ब्रँड आहे. पूर्ण महाराष्ट्र, मध्य प्रदेश, कर्नाटक आणि राजस्थानपर्यंत हा ब्रँड पोचलेला आहे. तसंच आपलं लाल कांदा जो आहे, जो आपण त्याला नाशिक कांदा म्हणतो किंवा लाल कांदा म्हणू आपण त्याला, त्याच्यामध्ये सरकार ब्रँड आहे जो 90 दिवसात येणार आहे. तो ब्रँड तो पण खूप आपला चालला आहे. तो MP, कर्नाटक आणि महाराष्ट्रामध्ये चालला आहे. तर असे हे जे दर्जेदार बियाणं आहे यावर्षी आपण तयार झालेलं आहे. आणि एकच विनंती की सर्वांनी या ब्रँड मार्केटमध्ये आहे तर तो घेतला पाहिजे. कांदा उत्पादनात क्रांती घडवणारे आमचे नामांकित ब्रँड्स रिअल 4 आणि सरकार. महाराष्ट्र असो वा इतर राज्ये, प्रत्येक मातीत आपला ठसा उमटवणारे पंचशील सीड्स आता प्रत्येक प्रगतशील शेतकऱ्याची पहिली पसंती ठरत आहेत. तर मी तुम्हाला फक्त यातून ह्या आत्ताच्या आपल्या शेतकरी दादाबरोबरचे जे संवाद साधला आहे, आमचे कंपनीचे जे वैभव सर आहेत त्यांच्याबरोबर त्यांनी जे मार्गदर्शन केलं, यातून मी शेतकरी बंधूंना एकच सांगू शकतो का पंचशील कंपनी ही क्वालिटीपासून तर उत्पादन वाढीपर्यंत सर्व गोष्टी लक्षात घेऊन शेतकऱ्याच्या हिताचं काम आज या ठिकाणी करण्याचा 100% प्रयत्न करते. आणि शेतकऱ्यांनी शेतकऱ्याचा विश्वासार्थ आज 5 वर्षापासून कंपनीनं जपलेला आहे आणि वाढवलेला आहे. त्याबद्दल मी शेतकरी बंधूंना पुन्हा विनंती करेन, 2026 साली नक्कीच तुम्ही कंपनी पंचशीलच्या जे कांद्याच्या व्हरायटी आहेत त्याचा तुम्ही वापर करावा.